नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज। फौजदारी कायद्यामध्ये विविध बदल, नागरिक साक्षीदार यांना न्याय मिळणार। काल रात्री 12 वाजल्यापासून देशामध्ये भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष संहिता 2023 असा कायदा व त्याच्या तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत। गेल्या वर्षी हा बदल करण्यात आलेला होता, त्याची अंमलबजावणी ही काल रात्रीपासून सुरू करण्यात आलेली आहे। यापूर्वी घडलेले सर्व गुन्हे जुन्या कायद्याने त्याचे कलम लागू असणार आहे, मात्र तपासाची दिशा ही नवीन कायद्यानुसार असणार आहे व त्याच्यावर होणारी कारवाई ही नवीन संरचनेनुसार होणार आहे। आज विट्यामध्ये तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांना झालेले नवीन बदल सांगण्यात आले। यावेळी पोलीस पाटील ही मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व पोलीस पाटील हे आपल्या पदाचा वापर करीत ग्रामीण भागामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखत असतात। आज सर्व पोलीस पाटलांनी झालेल्या बदलाची योग्य माहिती व नोंद लिखित स्वरूपात करून घेतली। या प्रसंगी महिला पोलीस पाटील ही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी सहाय्यक पोलीस अधिकारी यांनी झालेल्या बदलाची तंतोतंत माहिती दिली। यामुळे पोलीस पाटील असणाऱ्या सर्वांना याचा फायदा घडणाऱ्या गुन्ह्यावेळी होणार आहे। नवीन कायद्यानुसार सर्वांची जनजागृती होणे आवश्यक आहे। नागरिकांना या बदलांची माहिती देण्यात यावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने यावेळी केले। पोलीस प्रशासनाने यावेळी कोणकोणते कलम व त्याची दंडात्मक कारवाई कशी होणार याचा सविस्तर तपशील सर्व पोलीस पाटील यांना दिला। या बदलांमध्ये कुठेही भीतीचे कारण नाही। भारतातील नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न या बदलांमध्ये केला आहे। आता जबाब ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवला जाऊ शकतो। साक्षीदारांच्या संरक्षणाची तरतूदही यामध्ये करण्यात आली आहे। कागदपत्रांप्रमाणेच इलेक्ट्रॉनिक पुरावेही न्यायालयात वैध असतील। यामध्ये ईमेल, मोबाईल फोन, इंटरनेट इत्यादींवरून मिळालेल्या पुराव्यांचाही समावेश असणार आहे। झालेल्या बदलांची माहिती सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे। त्यावेळी बोलताना विट्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने सर्व ठिकाणी आपल्या नवीन कायदा भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 व भारतीय साक्ष अधिनियम 2023 याचं इम्प्लिमेंटेशन याचं 1 जुलैपासून आज रोजीपासून सुरू होणार आहे पोलीस स्टेशन स्तरावर। तर याचं मार्गदर्शन व प्रचार व प्रसार या कायद्याचा होण्यासाठी आज येथे माननीय तहसीलदार मॅडम यांच्या समवेत सर्व HOD डिपार्टमेंट विटा विभागातले व त्याचबरोबर पोलीस पाटील सर्व गावातील पोलीस पाटील यांना मार्गदर्शन शिबिर भरवण्यात आले होते। PSI महाजन मॅडम, PSI येडेकर साहेब यांनी या तिन्ही कायद्यांचं योग्य मार्गदर्शन सर्व पोलीस पाटील यांना करण्यात आलेला आहे। तरी हा जो जुना कायदा होता भारतीय दंड संहिता, त्याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता आलेली आहे। म्हणजे याच्यामध्ये दंड एक 1860चा कायदा होता, त्याच्यामध्ये दंड ही प्रक्रिया होती, आता न्याय ही प्रक्रिया आहे। म्हणजे सरकारने हा जो कायदा आणलेला आहे तो लोकांसाठी कायदा आणलेला आहे आणि ह्या कायद्याचा सर्वांना प्रचार करण्यासाठी आज आपली कार्यशाळा होती। त्याने आवाहन करतो की ह्या कायद्याचं भीती बाळगण्याची गरज नाही आणि ह्या कायद्याचं आपल्याला माहिती बी असणं गरजेचं आहे आणि हा कायदा सर्वांना आहे हे समजून घेण्यासाठी प्रत्येक गावामध्ये पोलीस पाटीलांनी याचा हिरिरीने भाग घेऊन गावाप्रती माहिती द्यायची आहे। सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा।